नगरपरिषद आणि नगरपंचायत मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राडे. सांगलीतल्या आष्ट्यामध्ये शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या, तर गोंदियामध्ये ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपामुळे हमरीतुमरी. 21 डिसेंबरपर्यंतच्या आचारसंहितेमुळे हिवाळी अधिवेशन केवळ एका आठवड्याचं. पुरेसं कामकाज होणार नसल्यानं विरोधक आक्रमक, तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा, भास्कर जाधवांची मागणी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणणार काँग्रेस आक्रमक. नगरपालिका नगरपंचायतीचा निकाल लांबल्यामुळे सरकारला मतपेट्यांमध्ये घोळ करण्याची संधी असल्याचा एक गंभीर आरोप. जिल्हा परिषदांपूर्वी पालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचाली. उद्या होणाऱ्या बैठकीला सर्व पालिका आयुक्त हजेरी लावणार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं मिनी विधानसभांच्या कार्यक्रमात बदलाचे संकेत. उद्धव ठाकरे साथ सोडतील. 2019च्या निवडणुकीच्या आधीच फडणवीसांजवळ बोलून दाखवली होती शंका. अमृता फडणवीसांचं एबीपी माझाच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये गौप्यस्फोट. फडणवीसांना मात्र ठाकरेंवर होता गाढ विश्वास. नाशिकमधल्या वृक्षतोडीला सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही विरोध. सयाजी शिंदेंच्या भूमिकेची अजित पवारांकडून पाठराखण, तर पर्यावरणासोबतच कुंभमेळाही महत्वाचा, फडणवीसांचं स्पष्टीकरण. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक. जमिनीची परस्पर विक्री करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यामुळे बाबरी मशिदीच्या वादाला पुन्हा फोडणी. पंडित नेहरू सरकारी खर्चाने बाबरी उभारणीच्या प्रयत्नात होते, राजनाथ सिंगांच्या दाव्याचा काँग्रेसकडून समाचार. भारत आणि रशिया एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार. संरक्षण कराराला रशियन संसदेची मान्यता. पुतीन यांच्या उद्याच्या भारत दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणांचं देहदान. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुख्यमंत्र्यांसह अनेकांकडून श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.